केंद्र सरकारनं कमर्शियल एलपीजी सिलेंडरवरील सर्व निर्बंध हटवले. गॅस पुरवठा पूर्ववत होणार. हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्याच्या दौऱ्यावर. सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणार. गणेश कला क्रीडामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. परत आलास तर मारून टाकेन. मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी. संजय दिना पाटलानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदेंकडनं संजय पाटलाला समज. सूत्रांची माहिती. तर संजय पाटलाकडनं शिंदेंसमोर दिलगिरी व्यक्त. मध्य रेल्वेवर अतिरिक्त 12 नव्या एसी लोकल फेऱ्या धावणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता निर्णय. एकूण एसी फेऱ्यांची संख्या आता 120 होणार. आषाढी वारी निमित्तानं वारकऱ्यांसाठी यंदा 54 विशेष रेल्वे गाड्या. वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडनं नियोजन. नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, पुणे मार्गावर विशेष शुल्कासह गाड्या धावणार. मुंबईत पाऊस ओसरला. जुलैच्या सुरुवातीला मान्सून पुन्हा जोर धरणार. 1 ते 5 जुलै दरम्यान मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा. कल्याण डोंबिवलीत पाणी बचतीसाठी शटडाऊन. 24 पालिका क्षेत्रात तर 27 गावांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडनं आवाहन. तो अजून जिवंत आहे का? ताब्यात घेताच आरोपीचा पोलिसांना सवाल. पश्चिम रेल्वेमधील हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. आरोपी रोशन सुवर्णा बसनं कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होता. नागपुरात 50हून अधिक पान टपरी आणि दुकानांवरती एफडीएचे छापे. खरा बनवण्याचं साहित्य आणि सुगंधी तंबाखू जप्त. गुन्हा दाखल. पकोका लागण्याची शक्यता.